तो काय वय वय करून राहिला? चाललं घुबड तोंडे शिदी चालणार रस्ते ना मोठे मागे मागे पाय अडून राहिली तू. पाय शांते जसं शिल्लक चालू नको बरं. हा मुकट्याने मी चालून राहिली ना केस गिस नको ओढू. हा का मशीन काय असतं मस्ती जिरली नाही का अजून तू? हा मार खाऊन राहिली तरी मस्ती जिरून नाही राहिली काय? अळशीन का रस्ता आता अळशीन का डबल? शांताबाई सोडव, शांताबाई सोडव. मरी ना ते सोडणं लवकर. काय आपण आणतो घरावर सोड. मानव दिले मानव मुंशीराव आवरू नको. मारू दे थंडी होऊ दे करू दे चांगली. हा लय वय 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 करते ते. किती खेप झालं तिथं गावात. ज्याले त्याले मा हे करते भांडणं करायला लावते. हंड्या दिले. रामदेव बस झालं ना मारू नको मरीन ना मारू नको झाले. समाधान हराम करायला रट्टेच पाहिजेत ना. हाल शिल्लक चालून राहिला शिल्लक पाण्याला. हा गेला म्या सोडून आणलं. काही गेलं की मी त्याच्या मनात जातो. जाऊ दे आपल्या गावातलं काम आहे. साधा तो माच बोकांडीवर बसला माच रस्ता अडवलाय हराम करायला. मी यायला सोडू का आता? काहीच नाही सोड म्हणूच नको यायला सोड म्हणून. गेला चालते आज. सोडू नको बाबू रामदेव तिकडे समाधान. हा मा पोरे असला तरी काही नाव करू त्याची. हा ना काय झाले हिटगायला तो वाजला तो नुसता खाऊ बोकांडला तो. आणि हे घुबड आमची कोकून सापडली काय सांगा बत्ताच्या वानाची. हेच घुबड लावून देते त्याले. हिच्यामुळेच होऊन राहिले सारं. डांगऱ्या कोणती बत्ताशा वानाची रे? हा असं शिल्लक चालून राहिला का? थांब तू ते हात पायतो थांब तू. कुठेच हात पायता का तू? हा कुठेच हात पायता? एवढी मातीत लयलास ना म्हणतो होयचून राहिली तरी जास्त जिरून नाही राहिली ते. थांब तू. जाई नव्हती मस्ती. हा तेवढ्या वाराची कधी जाई नव्हती मस्ती. एवढ्या वानाची पण इथं जराशीच सुधारत नाही. किती वेळ समजून साळलेले. रामदेव सोड रे मले. सोड बाबू नाम्या सोड. तुला सांगून देतो मी. हा मेंगीला खतरनाक का बरं? किती खतरनाक आहे मी पाहतोस ना तू. किती नागा जहिरी. अरे तू फक्त इंडियन स्नेक असतील. मी कोबरा आला रे कोबरा. एकदा डसलो की नाही हल्ला तसंच का आपण कोणा वाटी नाही जात. बाबू साऱ्या गावाची मदत करतो. साऱ्याला प्रेमानं वागवतो. कोणाचे भांडण नाही करत. हा त्यासारखे तर कसा पाहतो रे चिवले पिवले. अरे सळेल वाना माशी मस्ती येतं का तू? बोकांड काय माशी होती कोणी हुंगत नाही लोक तुम्हाला गावात. रामदेव सोड त्याले. चल गावात घे चाल त्याले. पाठी मारू नको त्याला गावात मारणं. अरे बाबा सरपंच आहे गावात. पोलीस पाटील आहेत गावात. हा चाल बरं गावात. शांता सोड ना. तिला मारू नको. तू गावात मार दिली लागलंस तर अटी मारू नको. अटी मेली फिली ना फालतू आफतीन आपल्या भोवती. चालतील गावात घे. भाऊ हे घुबड मरते काय? हे तर आपल्या घेऊन मरीन. हे मरणार नाही ना. मरणार नाही हे. शांताबाई ते लय जबर आहे. पण काय करतं असा मेली फिली ना तर घोर होईन सारा. आपल्या सारी लटका लागेल गावात. चालणं गावात साऱ्या गावाच्या देखत झोडू दिले. पण अटी मारू नको बा तू आता. ते काही बसत जाणारे लोक नाहीत काही. हे मुदई लोक व्हायला यायले मन नाहीत काहीच नाही. यायले लोकांचं काही घेणं देणं नाही. हे फक्त स्वार्थी लोक आहेत. ते फक्त हात जोडून विनंती फक्त मारू नको आता. तू घरी घेऊन चालले. हो मुंशीराम बाजूला तू बाजू दिले. माई वायरी तरी असली मी सांगून आणतो शांताईले की झोड दिले. शांताबाई झोड दिले. मावरचा बदला घेतो. मले लय मारलं होतं येईनं हरामखोराईनं. झोड सायजिले. हातपाय म्हणून टाकाय दिले. हा गेले मुत्याला जाता आलं नाही बाई सायजिले. कुठे हाताही नाही आलं पाहिजे. हातही म्हणून टाक दोन्ही. काय कुठे बा तुमच्या काय आठाने गिटाने पडले काय? हा कधी कोणाला काही झालं तर आपण जेल भरून देता का? ते नामदेवले शांताबाई जेलात घालता का तुम्ही? हा काही राजा माणसं आहे तुम्ही. तर मोडायला पाहिजे तर वाढून देऊन राहिले. मोठं करून राहिले तिथं. हा तुम्हाला या वया शोधते का? आवरायला पाहिजे तर तुम्ही म्हणता मारा. काय राजू हो कसे करून राहिले? हा ते गावातलं काम आहे आपल्या. जाऊ द्या ना. तो नालाय का मग आपण नालाय गाव का? गावात घ्या. तर आमचं सोड दिलं बाबा. तुळशीराम भाऊ तुम्ही म्हणता तुम्ही सोडतो याले. पण गावालोक मारत नाही तुम्ही याले आता. हा मला आत्माध्यान तडपवला. माझी वसा सय करून राहिला. मी कोणाच्या वाटीत नसतो. घेण्यात नसतो देण्यात नसतो. रस्ता आवडायचं काही काम नाही आले. काही करू नको. गावात गेल्यावर पाहू आपण काय तर. हा तसं काही रिकामे काम करू नका. चालो शांत. दगड्या हे लाकडं फाकड फेकून द्यायच्या वावरात. सडेल वानाच्या मूर्खाच्या. घे रे नामदेव घरी घे त्याले. चल रस्त्याने घे त्याला. घुबड तोंडे उठ ना. आता गावात जा लागते ना. स्वर्गात आहे ना तुझी. उठ लवकर. काय मातीत असलं वाटून राहिलं तुले. उठ ना. बुची सोडा
बड्या बोलावून सांगू राहिली तुला माई बोची सोड. हा तशी येतो मी. माई बोची सोड लवकर. तू थंडी नाही झाली अजून. कसं तुझ्या तोंडातून आवाज निघून राहिला ना. तू अजून गुरमीत होता. तू जास्त गुरमी जिरवा लागते. कसं तुझे नाही केस वळत असतील गावात नेलं तर मग म्हणजे तू हे तू रस्त्यातले फक्त लाकडा फाकडा फेकून दे या वावरात. हा आम्ही नेतो याला गावात. तू ये मागून हे काम सर्व करून आणि ते वावरात चक्कर मारून हरणा गिरणा आहेत का पाय वावरात. याचा आज खाळा निवाडाच करतो मी गावात ने. सॉरी बनवून देऊ घे त्याला गावात घे. चाल मारू नको फक्त त्याला. मारू नको हा विशेष काढू नका. याला गावाला घोडत नाही तुम्ही आज. हो यानं कधी मनाधीच नाही लागलं पाहिजे आता. नामदेव सारे म्हणून राहिले गावात घे तर घे लवकर. चाल चल लवकर. गावात झोडू सायाजेल नाही तर गद्यावर बसू गावात. त्याची गद्यावर सर्कस काढू. पण याला हा एवढा बिनलाज आहे की गद्यावर सर्कस काढून हे रिकामी कामं करतेस तो. त्याची आहे की हातपाय मोडा लागतात. अरे काय गड्या डॅनी काय म्हणून राहिला तू. मा पुऱ्या गदा हा गदा पुऱ्या गद्यापेक्षा बिनलाज आहे हा. गद्याला तरी लाज वाटीन एखाद्या वेळेस पण याला लाज नाही वाटत. हाल हरामखोरा. घ्या रे गडो याला घरात. गावात घ्या याले घरी घ्या. झोडा सायाजेल. चला चला मित्रो तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा. जास्तीत मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा आणि कमेंट करायला विसरू नका. मी हे लाकडं देतो फेकून आणि मग जातो वावरात हरणा गिरणात का पाहायचो आणि गावात जातो. वावरात जातो हरणा बाजूला तिकडे मोठा थैमान घातला त्यानं. काही सुसू येऊन राहिले एक तर पाणी पडून नाही राहिलं वरचं. अरे बापा ह्या तर मस्त पालकण मांडून बसलात बापा पराठी. मस्त एन्जॉय करून राहिले आज कोणी वावरात तर. मस्त पराठी धिगाणा करून टाकला येईन तर. अरे शिवल्या तर मळ मेलन तिकडे अन्न करत बसला. हे इकडे आमची पर नुकसान केलं नामदेव भाऊ. अर्धा एकर पराठी खाल्लीच नाही हर नाही ना. काय साहेब या शेतकऱ्या मागे लय पुढं लफडाच आहे बा. आहे ना काय हाय. धुरे असतील धुरे कोरकार उन्हाळा लागला की धुरे कुरकार. रस्ते अडवण माऱ्या झाडा येऊन वाद असे चालूच असते. आणि इकडे हे जनावर नुकसान करून राहिले वेगळंच. देतो हाणून एवढ्या लेले गावात जायला पुरत नाही बापा. ह्या लागते नडीचा नाही तर लंबीला चक्करतीन पराठी. एक तर जंगलात कोणीच नाही आला. समाधान भाऊ ना मुर्शीनाम भाऊ ना ते दोन बुडे कोणीच नाही आहे जंगलात. हरणा हाणायले हटीत थांबायला पुरा लागेल. बंदे हरणा हाणा लागतील. गावात काय खाळा निवाळा होते तर त्याचा पा लागेल काय तर वरचं पाणी पडून नाही राहिलं. शेतकरी परेशान व्हायला. एक तर याच्या शेतकऱ्याचे भांडण नाही चालू आहे. काय करा बापा याचे खांडू खराबे गावात असतातच कोण ना कोणी. असे पाहिजे नाही दलिंदर लोक गावात. चांगल्या लोकांना भावंड आण नाही. नामदेव भाऊ कोणाच्या घेण्यात नसते देण्यात नसते. कोणाला मदत करतात ते लोक. पण त्याच्या भोवती हे आणलं यानं आरामखोरानं. आता काय करा. जाऊ दे बा मी वावरातच थांबता काही जात नाही घरी. ते पाहतो मी इकडे. खूप मोठं जबाबदारीचं काम आहे. पराठी खाल्ली तर वर्षाचं पीक आहे. नाम्या सोडणं बाबू मला सोडणं मारू नको मले. तो गात चालणं तो काय वय वय करून राहिला. शिदी चालणार रस्ते ना. मोठे मागे पाय अडून राहिली तू. पाय शांते जसं शिल्लक चालू नको बरं. हा मुकाट्यान मी चालून राहिली ना. केस गिस नको ओढू. हा येऊन राहिली ना मी मुकाट्यानं. जास्त एकाशीन तर बाई आता थांब तू. आज तुझा दिवस आहे. पुढे दाखवेन ना तुला हिसका मी. एकांतात भेट फक्त तू आता मला. मग काय अर्थ तुझे चांगली कंजुरी. शिवल्या शिल्लक नको भादरू ना. अर्चे शिल्लक नको भादरून जाणार रस्त्यानं चालणं नाही. मुंशीरा भादरू देणं जाईल. जिबा लय वय चालतात. पुढे चालतात त्याच्या जिबा. हन्नर नामदेव त्याला सहाय्य आलं. हा मुंशी तर जास्त वय करून राहिला. मधात चबरून राहिला. याचं काय आहे इकडे तर असं चबरून राहिला. हा याचं चांगलं तोंड ठेचा लागते. कोणाला काय म्हणून राहिली. मुंशान गिंशा करून राहिली काय. मी म्हणून वाचले तरी त्यातून तरी मातीत घोसलं असतं ना. जीव गेला असताना तरी हाण्याच्या लायकी याच गड्या समाधान. हे काही ऐकत नाही ती. शांत पाहिजे कमळातला उद्या सहाची थंडी. अरे नाही रे समाधान आपण गदी आहो का. ते गद्यात आपण गद्यात का गिर गड्या नामदेव घरी घे. चाल काय रे गावात घे जाईल. गावात झोडले कैली. जास्तच नाम्या करून राहिला. काय माझी इज्जतची पडेलच नाही झाले. उठला सोडला का नाम्या ना दाबून आता. बाबू लात नको मारू. या लाचीचा बदला घेईन बरं.
मला पाहिजे तर मला अटीत लाताय खलास करेल लेवा तुले. हा जास्त शिल्लक भादर शीत भाऊ गावात तर नेऊन राहिलो पंचराम भाऊच्यामुळे. त्या वावराचा घोसला असता तुले. काय समजणार तुम्हाला? मी काय अंडू पांडू दिसतो का तुले बाबू? हा माझ्यासारखा कोणी नाही आहे. हा लक्षात ठेव तू. गावात गेले मारून ओढी जातो. हा मशिराम भाऊ त्याला गावातच येतो. शिल्लक भाजून राहिला नव्हतं जास्त जास्त चबर चबर करून राहिला. पुढे जीप चालते त्याची. घरी गेला नामदेव गावात घेतले. अडे रस्त्यात मारून नको झाले. पाहिजे शिवल्या बायकोले शिवल्याला का दाबून आणलं रे का? दाबून आणला गड्या पाहिजे त्याचं तोंड कसं हेकळ होऊन राहिलं. हा नामदेवची पंगा भाऊ. नामदेव का सोपी आहे का पहा माणूस. दाबून आणला. आपण जायला पाहिजे होतं बे. लाईव्ह पाहायला बोललं तर लाईव्ह मध्ये मजा आली असती बाबू. शिवलाल तर मोठा त्या दोस्त आहे. आवरण जाई ना बा. तर नामदेव का धडा आहे का बा? मलाच मारीन त्याला सोडून ती. जाऊ दे बापा मजा पाय. डोळे शेक नुसता. नामदेव नामदेव मला सोडलं. नाही नाही रे सोडत नाही तुले. जोपर्यंत खाला निवाडा होत नाही ना तोपर्यंत सोडत नाही बाबू तुले. अरे नामदेव काय झालं रे? पाऊस मारून आलो त्याले. सोड त्याले सोड. त्या बायकोली सोड. शांताबाई मारू नको दिले. सरपंच तुम्हाला काहीच माहित नाही ना. हो यानं मला रस्ता अडवला ना. वावरात जायचा रस्ता अडवला नाही यानं. लाकडं आणून टाकले म्हणतात. हा आणि याला सोडू का मग मी? याले तडीसा मी प्रेमान समजून सांगू ऐकेच ना बा. मारे रे अंगाले टेंब मारले ना डोक्यात. एवढी दादागिरी चालते का मग? नाही हो बा मी सोडत नाही याले. याले धुतो चांगला आता. हा दादाचा पादा करावा लागते मला. दादागिरी करते ना. हा तुम्हाला काय माहित आहे सरपंच? तुम्ही नव्हते ना तटी म्हणून तो दगडाच्या अंगावर बी मारायला आलता तो शिवलाल. सांगा मग. आणि हे बाई तर एवढी चबरी आहे की बस सांगूच नका. आता यायचं काही ना काही न्याय तर करावंच लागेल आता. हा हे उभं चबरलीच नाही पाहिजे. डबल काही ना काही करा लागते. तुम्ही सरपंच काही ना काही करा बात आहे. हे आरना पार करून टाका काहीतरी. काय सांगा सरपंच जाणून मारून राहिला बा. हा मा वावरात रस्तानी फस्तानी राजा जायले जाणून मारून राहिले नवरा बायको आम्हाले. सांगा बा तुम्ही येईले जाणून मारतात बा. अंगार हिला घेऊन राहिले बा. मी काहीच नाही बा. त्या रस्त्याच्या बाजून मावरात मी काम करून राहिलो. दोघं नवरा बायको हे आले बा. दोघं नवरा बायको हा बसले बा आमच्याशी भांडत. सांगा बा आता तुम्ही. खोडं मोडं येईन टाकेला रात्री आणि माना घेऊन राहिले. सांगा हे किती बदमाशाची आमची शेजारी. अरे बापा किती हरामखोर आहे रे बापा. हा आता बदललाय ना. लका मोतीराम लका त्या पोरात लयच बदमाश आहे रे बा. त्याचं तोंड जर खापराचं असतं की नाही अदलं फुटलं असतं लेका. बरं झालं हे चांबल्याचं आहे. पोरी लका ती घोडी घोडी तू आपल्या देखो खोटा बोलून राहिला. पण धान डोळ्यानं पाहिलं ना तर टिसा त्यानं काय चितंबे गेले. सांग रे बा हा किती बावण आहे हा. तर होणार गेला रे बा मोतीराम हा एवढा दलिंदर. पान सरपंच पान हे काय काय बोलून राहिले आम्हाला. तर काय काय हिलाडी घेऊन राहिले आमच्यावर. न्याय करा बा सरपंच आमचा काहीतरी. तुम्ही कोणाच्या घेण्यात न देणार असतो. आम्ही आमच्या वावरात काम करून राहिलो. आले बा हे दोघं बी आमच्या अंगावर चौथावून आणि लागले मारायले. सरपंच तुम्हाला खोटं वाटत असेल की नाही त्याच्या बापाला विचारा. या दगडूच्या आबाला विचारा. तिकडे समाधान भाऊला विचारा. हे 4-5 जण सबूत तडीसा. त्याने डोळ्यानं पाहिलं येईन काय फेर मांडला तर. हा मला समजून राहिलं नामदेव. काय टेन्शन घेऊ नको तू. साधूबा तुम्ही काय करा आता मोठ्या पाटलाला बोलवणार ना बरं. मोड नाही आपल्याला धतीन काय द्यायचं हरामखोर यायचं. सरपंच यानं रिकामे काय केले या दोघं नवरा बायकानं. आम्ही तरी अटलोकांना गावाला गेले. त्यासाठीच बेजी लाच पडत होती. तटीच वावरातच. पण आम्ही म्हटलं नामदेवले की बा घटी नको मारू गावात चाल. गावातलं काम आहे आपल्या. आणि यासाठी बदलले हे दोघं बी हरामखोर. भाऊ सरपंच साधूबा शाळेवर बोलवणार ना तुम्ही जावा. चला घ्या बरं तिकडे शाळेकडे घ्या. चला येईल मित्र आम्ही चालवला आता येईल तिकडे गावात. हा तुम्ही व्हिडिओले लाईक शेअर आणि कमेंट्स करा. नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. आणि कमेंट करा बरं. कमेंट केले की कसा व्हिडिओ झाला काय झाला हे सर्व सांगा. चला मग पहा पुढचा व्हिडिओ. चाल ना आपण काठी थांबतो. चाल नको झुमरू भाऊ गेले का ट्रॅक्टर घेऊन? अबे हेटले का रोज ट्रॅक्टरवाल्या कंबळ दुखते सारा जीवार येते माय. काय कामगिऱ्या झाल्यात ना. आता काय राहिलं वावर आहे. आता काय पेरणीची वाट पाहून राहिलो पाण्याची. पाणी पडून राहिला झुमरू भाऊ. काहीतरी मारा ना जादू मंत्र करा काहीतरी. पाणी पडलं पाहिजे लवकर. अरे बोलो धोंडी मागता का? धोंडी गावात धोंडी पाणी. धोंडीचा दिवस सार सटकी इस्केल बेंडकी पाणी बोलो असं. त्याला मजा येते ना. आम्ही लहानपणी लय करत दगड आहे धोंडी. अरे मस्त भंडारे होते मग. हा मस्त डायगोंडरी खायला भेटते. भाकरी ताप मस्त. चला मग धोंडीच काढू लाहायची एकदा. तुम्हाला तर मस्त येते राजा धोंडीचं. हा चला धोंडीच काढू. भंडारा होते गावात तेवढा. चला बरं. अरे चला तिकडे चला ना. हो चला ना तिकडे मोठं काय झालं नाही.
अरे बापा ते शिवली बायको आणली ना, मारत आणली. नामदेव भाऊ चला लवकर तिकडे. काय तो पाहू ना. हे कधी झालं रे बापा, कधी झालंय पाटील काय बी राजा मारत डायरेक्ट नामदेव भाऊ कोणाला थापड नाही मारत. यार कसा मारला नामदेव भाऊ? बा काय म्हणून राहिला तू? नामदेव भाऊ थापडणे मारत. नामदेव भाऊ सोडत आणला चांगला लाता बुक्के न वावरातून घरी. हा त्याची बायकोली मारलं. शांता मावशीने चांगली धुंद राहिली. शांता मावशी चला लवकर. कोणाची बाबू सहनशीलता सरली की नाही, कोणी झोडपे मारतेच. नामदेव भाऊ म्हणून झोडपे मारले. नामदेव भाऊचा रस्ता अडवला जाई ना, भांडणं गेलेच ती म्हणून आणली पिजाळत घर लोक. चला लवकर पायाले. चला लवकर चला. काय बा पाणी पडून नाही राहिलं बा. लोक आमच्या परिण्या गिरण्या होऊन जात होत्या बा. पाण्याचं मोठं संकट झालं बा. काय झालं काय माहित बा. काय निसर्ग कोपला आमच्यावर काय माहित. पाणी पडून नाही राहिलं यंदा. रे बापा पाण्या पड रे बापा. आमचे शेतकऱ्याचे हे नको पाहू रे बापा. अंत नको पाहू रे बापा. घामानं मेहनतनं रातभर दिवस शेतकरी काम करते रे बापा. एवढं हे नको करू रे बापा. पड रे बापा वरून राजा पड रे. मोठे पाटील चला तिकडे. मॅटर झाला गावात. राडा झाला. हॅलो कोणाचं काय झालं गावात? ते शिवल्या बायकोनं त्या नामदेवच्या बायकोसोबत भांडणं केले. चला लवकर. लय मारून राहिला तो नामदेव त्याले. चला लवकर मरीन गिरीन तो. चला लवकर. चाल रे बा चाल लवकर चाल बापा. चाल पाहू हे काय भानग. चाल रे बा. अरे बा शिवलाल काय झालं रे बा? हा कोण थेर मानून राहील तुम्ही गावाले? काय 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 भांडणं होते? काय भांडणं केली तुमच्या नामदेव सोबत? अरे पाटील मी ना काही भांडणं केली नाहीत बा. हा जाणून हे दोघं नवरा बायको आमच्या अंगावर आले बा. दोघं नवरा बायकोच्या आम्ही वावरात काम करून राहील तो. हा काम करता हा नामदेव अंगावर काळी घेऊन आला बा मोठी टेम्पो. सांगा बा आता मग काय करावं आम्ही? याच्या अंगातले 10 हेल्याची ताकद आहे याच्या अंगात. मी काय कुडू माणूस. सांगा बा पाटील. अरे पाटील सांगा बा आता आम्ही काही खोटं नाही बोलून राहिलो बा. जाणून धावून आले ना आमच्या अंगात. एवढं मारलं आम्हाला की बस बापा पाहणं. मला ते दिसून नाही राहिलं एका डोळ्यानं. बरं आता शिवलालची बाजू ऐकली मी. रामदेव शांताबाई तुमचं सांगा बरं काय आहे तर. मोठे पाटील आमची काही चुकी नव्हतं. आम्ही होतो वावरात. दगड आला चुकून बकऱ्या घेऊन. आता ते माई आहे पायवाट. त्या पायवाटीनं घेऊन आला तो बकऱ्या दगडू. माझा दगडूला आहे ना अडवलं दोघं नवरा बायकोन. आणि त्याला साधून राहिले. मग दगडूनं मला फोन केल्यासाठी आलो. सांगितलं म्हटलं बा ओढलो पारी आपली पायवाट आहे. कशाला ओढवतो गळ्या काले खोडं टाकून आलं रस्त्यात. काले आला बा मार डोक्यात रट्टा मारला काळीला. सांगा बा एवढी जर दादा घरी तर मग मी सोडून काय राजा? सांगा बरं पाटील तुम्ही न्याय करा बा. पाटील मी या बाईले काहीच मारत नव्हती. पण कसं हे दगडूच्या अंगावर चौथून गेली. दगडूला मारायला पाय. मग मी गेली हिच्या अंगावर. म्हणून मग आमच्या दोघे जरा सगळे भांडणं झाले बा. आणि मग ते झालं पुढे काय. पाटील साहेब चाकूले एवढी धार नाही. एवढी या बाईच्या जिभेले धार आहे. आता काय सांगू मी. एवढी बकबक करे हे बाई कायचं माई. मनात येईन ते बके सगळे शिवाय हाणल्या या बाईनं. सांगा बरं आता तुम्ही हे जमते काय? कोणी ऐकून घेईन का बरं हे? म्हणून मग मी तिला मारलं. सबशील खोटं बोलून राहिले. सबशील खोटं बोलून राहिले. दोघे नवरा खोटं बोलून राहिले. जाणून मारला आम्हाला येईन. सगळे बहा दुधानच भिले असा बोलून राहिला. साऱ्या गावाचा भानगोळ्या हाच आहे. शिवला तुझा पुरा कोण आहे? हा अरे नामदेव तुझ्या जो कोणते पुरावे आहेत? हा जो कोणते पुरावे असतील बापा? हा लोकांना मटणाच्या पार्ट्या खाऊ घालते. लोक याच्याच इकडून बोलतील. माझ्याकडून बोलणार आहेत का? मी गरीब माणूस. श्रीमंताकडून कोणी बोलते? पाटील याच्यात गरीब आणि श्रीमंताचा काही विषय नाही आहे बा. जे खरं असलं त्याच्याकडून लोक बोलते. आता मुळशीराम भाऊ होते. समाधान भाऊ होते. 2 हे बुडे होते. दगडू होता. हा एक भलाई मी समजीन बा. दगडू माझ्याकडूनच बोली भांडण नाही झालं तर. पण ही लोक तर नाही बोलू शकत ना. सांगा बा तुम्ही हे लोक खोटं बोलतील का तुमच्यासोबत? तर मी खोटं बोलत असेल त्या लोकांनी विचारा बा तुम्ही. काय मुळशीराम काय झालं रे? काहीच नाही झालं. या शिवल्यानं रस्त्यात लाकडं टाकली आणून रस्ता अडवला आणि मारायला गेला याले नामदेवले. असा विषय होता तो. आम्ही तरी म्हणू बरं हे करू नको धिंगाणा करू नको शिवल्या तरी बा शिवल्या काही गोष्ट घे ना. शिवल्या बायको त्याच्यापेक्षा गोष्ट घे ना. मारायला गेले तेव्हा नामदेवले. मोठा टेम्पो मारला नामदेवले. अरे बा लाला मा नाताच्या अंगावर गेलता हा धावून. सांग तू आता ते शांता पोरगी होती म्हणून वाचला मा नातू. त्याचा मा नाताले मारला होता यानं. सांग तू आता किती खराब आहे हा. अरे बा शिवलाल खोटं बोलायची काही हद असती की नाही? आणि तुझ्या कदलक भांडणं मोळा आम्ही 4-5 खेप झालं गळा तुझ्या. भांडणं गिणण्याचा काही विशेष नाही बा. माझ्या वावरातून याचा रस्ताच नाही तर हा जाते कसा काय? हा तिकून गाड रस्त्याने जायला पाहिजे मग या ना. रस्त्याचाही खडा निवाडा करतो त्या बापटीच बसेला. कार बा मोतीराम तिकून रस्ता नाही का नामदेवले जायचं?
आपल्याला लाला काय खोटं बोलणं येत नाही. आपण एक पोषणी माणसं, आपल्याला भांडणं येत नाहीत बा. कसं बा हे ते वळलोपारीत रस्ता आहे तिकून, पायवाट आहे. कसं गाडा गिडं काही कोण येत नाही तिकून, पण ते वळलोपारगीच आहे. बापाच्या पासून होती, पासून आहे तर पोराच्या हाती कारभार आला तर तिकूनच रस्ता आहे. पण याच्या डोक्यात काय घुसलं काय माहित बापा, यानं वळवला तो रस्ता. पण होती वा ते पहिलेच वाट होती बा. आता सांग काय म्हणणं आहे तुझं? आता तुझ्या बापही म्हणते तिकून रस्ता होता, पायवाट होती. तुझे काय म्हणणं आहे मग शिवलाल? बाप खातच नाही तर ऐकून बोलीन काय? बाप तिकूनच बोलीन ना. काही पायवाट नाही फायवाट नाही. मी रस्त्यानं काही जाऊ देत नाही कोणाले. आमच्या वावरातून पाटील साहेब काही रस्ता नाही बा कोणाचा, म्हणून आम्ही रस्ता अडवला. आणि आता याच्या पुढे आम्ही जाऊ देणार नाही कोणाले. म्हणजे आम्ही एवढे दिवस बसलो, तुला अटी आणलं या लोकांनं, हा म्हणजे आम्ही भाली आहो काय? म्हणजे तुला ऐकणच नाही समजा, बरोबर आहे की नाही? पण तुला अजून झपके खाणार समजा. अरे सुधारणं जरा सुधारणं नालाय का? हा काल बट्टा लावून राहिला त्या मोतीरामच्या नावाला तू. शिवलाल गड्या, तुले आमच्या तोंडाकडे ना समाधान भाऊच्या आणि मोशीराम भाऊच्या तोंडाकडे पाहून नामदेवनं घर लोक आणलं. त्याच्यासाठी हातपाय मोडून टांगत होता तुले. काय सांगून राहिला तू? लेका तुझ्या मदतीस तो माणूस आला आणि तू त्या माणसाच्या पिना मारून राहिला, भांडणं करून राहिला त्याच्यासोबत. तुला काही लाज वाटते रे? रस्ता नाही म्हणतो तिकून, आणि त्या रस्ता वावरातून गेला तर काय झिंचून राहिला का? हा पावसाळ्यात कोणी जातही नाही तिकून. पण तू काही बोलू नको. याले पोलिसाच्या हवाले करून देऊ आपण. मग तटीच थंडा होते हा पोलीस स्टेशनले. 2-4 महिने आणायचाच नाही सोडून. याची जमानच नाही. कोण घेते याची जमानत तर पाहूच मग पुढे काय आता. तसं काय ऐकून नाही राहिला ना. भांडणं करते भांडणं खोरे. मी ना काही गुन्हाच नाही केला तर मी जेला जाईन कसा काय? कोण मला हात लावणार आहे? चुप बसा ना, चुप बसा ना. बोलूनच राहिले बापा. कोण जेला टाकेन आणि कोण काय करीन तर टाकलं तर मग काय घेसान? बेसन भाकर खासान का तटी? मच्छर किती डसतात तटी. एकाच रूम मध्ये राहा लागते. कुठे बाहेर जाताना येत नाही, येता नाही येत. पण कोणी भेटायला येत नाही. मकट्याने बसा आता तुम्ही. तुम्ही माफी मागा ना त्याची आता, नाही तर ते तुम्हाला जेलात टाकतात बरं. मी सांगून राहिली, तुम्ही ऐका ना म्हटलं. माफी मागा लवकर त्याले. मग पाहू काय आहे तर पुढचं पुढे. पहिले हे निपट आटून ना. आता तू म्हणून राहिली ना तर मागतोच माफी. माफी मागल्याने काही माणूस लहान होत नाही. मग पुढचं पुढे पाहूच. आपलं काम आहेच मग. करू द्यायचा सर्केस करू. हे शिवलाल काय म्हणणं आहे मग तुझं? हा तू न केलं की नाही केलं हे? भांडणं करशील का आता गावात, की दुसरा पर्याय काढू? नाही बा एवढ्याच्यात माझी चुकी झाली, आता काही पुढे चुकी होणार नाही बा. हा सोडून जा बा मुले आता तुम्ही. काय शिवलाल तू असाच म्हणतो दरवेळेस? म्हणजे आहे तेच करतो तू. तुझ्या कुत्र्यासारखं शेपूट आहे. कुत्रं कसं शेपूट हेकोळत राहते तसं काम ते हेकोळ आहे. आता झालं नाही पाहिजे असं. हो रे गड्या शिवलाल, असं व्हायला नाही पाहिजे आता. भांडणं कानावर आले पाहिजे कोणाचे. आमची काही माफी मागू नको. त्या नामदेवची शांताबाईची माफी माग. आता आलंच काय शांताबाई नामदेवली माफी मागायचं? हा सरपंच मागतो बा, मागतो माफी मागतो बा. इथं मागतो पण येईल का सोडणार काय मी बी शिवलेला आहे मग. मी पाहून घेईन याची पाठच पाहतो. मानतो मी. पुरं गाव जर भंगवलं नाही तर मग म्हणजा हा शिवलेला आहे. मग मागतो सरपंच माफी मागतो बाबा. द्यायला नाक घासून माफी मागतो. आता असं होणार नाही. माग माफी माग. मी बा नामदेव आणि शांताबाई यांना हात जोडून विनंती करतो की असं आता माझ्याकडून होणार नाही. मला माफ करावा. शांताबाई नामदेव भाऊ माफ करा. असं होणार नाही. नामदेव भाऊ शांताबाई माफ करा आम्हाला. आमच्याच्यानं चुकी झाली बा. असं होणार नाही पुढे. तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. तसेच तुम्ही सुद्धा शिवलालला माफ करा. शिवलालकडून ज्या काही चुका झाल्या असतील तर शिवलालला माफ करा. आणि आज आपण आता हा शिवलालचा भाग इथं संपवत आहोत. उद्या आपण दुसरी स्टोरी घेऊन येणार आहोत. तर बघायला विसरू नका. चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.